श्रीराम जय जय राम। सद्गुरूची कामगिरी। सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण ज्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास। श्रीराम जय जय राम। पूज्य बाबा बेलसरे बरेचदा त्यांच्या प्रवचनात म्हणायचे की श्री महाराजांनी जरी आयुष्यभर श्रीरामाची उपासना केली आणि राम नामाचा महिमा सांगितला तरी श्री महाराजांचे रामा एवढेच श्रीकृष्णावरही प्रेम होते. किंबहुना ते जे सांगत ते भगवान श्रीकृष्णाचेच तत्वज्ञान होते. श्री महाराज गमतीने म्हणायचे की श्रीरामाचे प्रेम काहीसे थंड आहे. श्रीकृष्णाच्या प्रेमात मात्र आपुलकीचा ओलावा आहे. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, कर्तव्यमूर्ती. ते भक्ताला सांगतील की लेका तुझे प्रारब्ध तुलाच भोगावे लागेल. श्रीकृष्णाचे तसे नाही. भक्ताचे प्रारब्ध त्याच्या कल्याणासाठी सुसह्य करण्याचे, मागे पुढे करण्याचे काम श्रीकृष्ण करतात. श्री महाराज सुद्धा तसेच आहेत. भक्तांचे प्रारब्ध फारच खडतर असेल तर सोयीने भोगायला लावतील. चरित्रात तर काही प्रसंग त्यांनी स्वतः भोगलं अशी उदाहरणं आहेत. त्यांचे अक्षरशः मातृहृदय आहे. त्यामुळेच त्यांच्याही प्रेमामध्ये श्रीकृष्णासारखा ओलावा आहे. माझ्या माणसाचे प्रारब्ध माझ्या नजरेखाली काम करते
असे श्री महाराज म्हणत. श्री महाराज एकदा म्हणाले, रामाचा जन्म जीवनातील कर्तव्य कसे करावे हे दाखवण्यासाठी, तर कृष्णाचा जन्म जीवनात आनंद कसा भरून टाकावा हे दाखवण्यासाठी. आणि पूज्य तात्यासाहेब म्हणत, महाराज जिथे असत तिथे कायम आनंद असे. त्यांच्या सहवासात सगळेच आपली चिंता व काळजी विसरत असत. गोकुळातल्या कृष्णाने असं गोवर्धन उचलून गोकुळावरील सर्व संकटांचा सामना करायला शिकवलं व सहवासातील सर्वांना आनंद देऊन आपल्या कृपाछत्राखाली सुखरूप ठेवलं. त्याप्रमाणेच श्री महाराजांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला संकटाला धैर्याने तोंड द्यायला शिकवले आणि आताही तेच करतात आणि अक्षय समाधानाचा ठेवा त्याला देतात. त्यामुळे येथे श्रीकृष्ण स्वरूपात स्वतः श्री महाराजच विराजमान आहेत असे म्हणायला हरकत नाही. चैतन्य स्मरण 2004 मधून. साभार. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू हे गुळासारखे असतात. त्यांना फक्त तिळासारखे चिकटून राहा. आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही. श्री महाराज. मुंगी किती लहान, तिला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित 3-4 जन्म लागतील. पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या माणसाच्या कपड्यावर चढली तर सहज 3-4 तासात पुण्याला पोहोचेल की नाही. तद्वत आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठीण. कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील. त्यापेक्षा सद्गुरूंचे बोट घट्ट धरा. त्याने सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धेने वाटचाल करा. बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख, समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील. सद्गुरू हे गुळासारखे असतात. त्यांना फक्त तिळासारखे चिटकून राहा. आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही. आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात. प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना. ते करीत असताना मी अनीती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा. ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.